नमस्कार केला. शत्रुता संपली. छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही. बऱ्याचशा वेळेला आपल्या आजूबाजूला हे चित्र घडतंय. एखाद्याशी आपलं वाद तंटा भांडण असेल तर ती माणसं समोरासमोर नाही तर एकामेकाकडे बघत नाही का, बघतात सांगा. आणि बघत जरी असली ना तर त्याच्या बघण्यातला भाव हा क्रोधाचा किंवा रागाचा असतो. माझ्याकडे डोळा वाचून बघत होता. एकतर पाहत नाही आणि पाहिलं तर डोळे वटारून. पण त्या जागेवर थोडस स्मित हास्य आणलं आणि हात जर आपले नमस्कारासाठी जोडले गेले तर नक्कीच त्याच्यातही तो द्वेष निघून जातो. प्रयोग करून बघा तरी. आम्हाला फार अनुभव बसले आता. समोर तर आपण कोणाशी आपण असं ऐकायला मिळतं कधी कधी आमका तमका असं असं करता. पण आपण त्याच्या समोर असलो आपण हात जोडले ऑटोमॅटिक हात जोडले जातात महाराज. असं ध्रुवाने हात जोडले आणि कुबेराने बरं वाटला. तसा राग त्याला पण होताच ना. त्याच्याकडेही सामर्थ्य होतं कुबेराकडं. भांडण करू शकला असता तोही. आता थांबले ना भांडण, मग आता कशाला वाढवायचा का. आणि म्हणून त्याने हात जोडलेत म्हणजे त्याने आता ते दुश्मनी सोडून गेली, दोस्तीसाठी हात जोडले. एवढं होऊन पण बघा कुबेराच्या मुखातली वाक्य काय. कुबेरजी या ध्रुवाला म्हणतात, हे निष्पाप क्षत्रिय कुमारा, तू आपल्या आजोबांच्या उपदेशानुसार अत्यंत कठीण असलेला आणि सोडून देणं तर जमतच नाही असा राग किंवा वैर तू सोडलंस. त्यामुळे मी तुझ्यावर संतुष्ट आहे. वास्तविक तू यक्षांना किंवा यक्षांनी तुझ्या भावाला ते मारलेलं नाही. आपण 3-4 दिवस तीच कथानक ऐकून येतोय. हे मरणं मारणं जन्माला येणं हे मानवाच्या हातात नाही, कवी इतर कोणाच्याही नाही. फक्त एकच ईश्वर परमात्मा भगवान, त्याच्या इच्छेनंच त्याच्या सत्तेनंच हे सगळं चालते. आणि म्हणून हे डोक्यातनं काढून टाकावं. माझ्या यक्षांनी तुझ्या भावाला मारलं नाही. ज्यार्थी मी असं म्हणतो त्यार्थी माझी तेवढी पात्रता असली पाहिजे ना. आणि तू ज्याला मारलं ना ते पण तू मारले नाही. ही सगळी भगवंतांची माया आहे. जीवाची उत्पत्ती आणि विनाश याला कारण एक मात्र तो काल आहे. समय कभी किसी का इंतजार नहीं करता. वाक्य ऐकलं असेल ना आपण. आणि दुसरे एक वाक्य है, समय से पहले और भाग्य से ज्यादा ना किसी को मिला है ना किसी को मिलेगा. आपण थांबायला तयार असलं पाहिजे. आपली घाईच असते फार. आपल्याला ते सहनशीलता आपल्याकडे नसते. समय बडा बलवान असं म्हटलं जातं नाही का. त्यांनी काल नाव नव्हतं सांगितलं ना चपल. नाही आज पण नाही सांगत बघा नाव. आता मला की पोटक्याला मला फाटका टाकलोय. मग ते सांगा तुझं नाव पण नाही. मग आणि हे सगळं काळाच्या आधी नाही. हे कालचक्र आहे. आणि त्यामुळं मी आणि तू ही बुद्धी नाही, ही मिथ्या बुद्धी आहे. वास्तविक तू आणि मी नाहीच, एकच आहोत आपण. द्वंद्व नाही, एकच आहोत. मग सोडून दे. माणसाला मी आणि तू हेच दुःखाच्या खाईत लोकतात. म्हटलं तर बघा जवळ हे माझा आणि ते तुझा असं केल्यानंतर माणसाला दुःख होतं. धृतराष्ट्राला
संजयजी कुरुक्षेत्राला सगळं काही सांगत होते ना, काय चाललंय. पण त्याच्याकडे हात होता ना, मामेका पांडवाचैव. माझी पोरं ना पांडूची पोरं, म्हणजे माझी आणि त्याची काय करतात ते सांग. संत सावळाराम नेहमी सांगायचे, आपण खूप वेळा ऐकून आलो ते, घरामधली वाटणी दोन भावांची कशामुळे झाली ती नाही का, पिशवी घेऊन यायचं बा कामावरनं आल्यावर रोजच्या प्रमाणे, आणि एकत्रित कुटुंब. पोरं यायची धावत, पप्पा आले, मोठे पप्पा आले, कोणी सगळं लहान आले, पोरं नाही काय टिफिनवर चालू ना. आणि एक दिवशी त्यांनी अगोदर ठरवला होता, त्यांनी रबडी आणली नाही, माझ्याच पोऱ्याला द्यायची, भावाचे पोऱ्याला जाता कामा नाही. आणि नेमकं ज्या कामाची रबडी होती ती दोन पोरं समोर आली, एक भावाचा न त्याचा, ज्या बाजूला ज्या हातामध्ये रबडी होती त्याच बाजूला भावाच्या पोरांनी पकडला. म्हणजे पप्पा काय झालंय, आणि इकडं त्याच्यापेक्षा कनिष्ठ गोष्ट होती तिकडे त्याच्या पोरांनी पकडलं. मग थांबा थांबा तुम्हाला खाऊ देतो असं म्हणत असताना समोर समोर खाऊ न देता त्यांनी हात असे असे केले, क्रॉस केले. झाली तिथून सुरुवात झाली बाबाची. भेद आला ना माझा आणि तुझा. अरे ध्रुवा, ज्याला मारलं गेलं होतं तू त्याचा बदला घ्यायला ना, तो भाऊ तुझा समजत होता, पण तुला हे नाही समजलं का हे पण माझेच भाऊ आहे म्हणून. तू मी आणि तुझं केलं ना म्हणून तुझ्याकडनं हे सगळं घडलं. आणि तू तर महात्मा आहेस. 5 वर्षाच्या बालकाला भगवंतानी दर्शन दिलं, त्याला आशीर्वाद देणं, त्याला वर देणं आढळ पदाचे आता सामान्य महात्मा आहे का. पण झालं काय, तू संसार काढतस ना, पुन्हा तरुण झाला, तुझं लग्न केलं, 2 बायका केल्या, 4-5 पोरं झाली, आणि त्याच्यामुळं तू भगवंतापासून विभक्त झाला, देवापासून थोडासा लांब गेला, आणि त्यामुळं ह्या मायेने तुला ग्रासलं गेलं आणि तुझ्याकडनं ही क्रिया घडली गेली. कुबेरजी सांगतात, मला काय नाही वाटत, हे सगळं नीतीचा खेळ आहे. बघा, दुसऱ्या पार्टीचा माणूस असा समजदार असला ना, भांडू वाढेल होत्या सांगा ना, वाढणारच नाही. ध्रुवा जा, आता तुझ्या नगरामध्ये जा. माझ्या इथला पोलीस माणूस बदल्याच्या भावनेनं तुला परत त्रास देणार नाही, मी त्याची जबाबदारी घेतलं. जा, ईश्वर तुझं कल्याण करो. पण एक गोष्ट आहे, संसार पाशातून मुक्त होण्याकरता आणि जीवांच्या बाबतीत समदृष्टी ठेवून चराचर रूप भगवान श्री हरीचे भजन कर. काय सांगितलं ध्रुवाला, तू जा, तुझं कल्याण होईल, पण याच्या पुढं असं करू नकोस. समदृष्टीने वाग, माझा आणि दुसऱ्याचा, आपला आणि परका असं करू नकोस. आणि दुसरी गोष्ट, भगवान श्रीहरीचं भजन करत राहा. बऱ्याच दिवसापासून तुझ्याकडनं ते घडलं नाही, जरा भजन आपणही करूया. अच्युतम केशवम कृष्ण
बाबा, आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं एकट्या ध्रुवानी नाही करायचं. ते सगळे जे कथा आहेत ना मानवी जीवनाच्या उत्थानाकरिता आहेत. आता ते लिहून त्याची गरजच नव्हतं, असं त्याचा होऊन गेला कार्यक्रम. आता त्याचं काम काय? कारण आता याच्या पुढच्या ज्या पिढ्या येणार आहेत आणि त्यांना जर या कथानक माहित नसली तर ते वागतील कसे, त्यांना ती वाट कशी दिसेल, कोणत्या वाटेवर जावं. आणि म्हणून साधू संतांनी आपल्याकडे मंडळी वाट तयार केली. तरी पण आपला स्वभाव कधी कधी आडवा येतो. मंडळीला रस्ता सोडून शॉर्टकट बघतो, ईश्वरपुढच्या जातो, मी टाकायला लागा शॉर्टकट. ज्ञानोबराय सांगतात, अरे बाबांनी शॉर्टकटच्या भानगडीत नका पडू. शॉर्टकट मारला परत कुठेतरी एखादा गुडघ्यात चमक बसेल, कुठं काटा लागेल, दगड लागेल, पडशील, इजा होतील. पाय तर दुखणारच आहे शॉर्टकटने गेला तरी पण. आणि सरळनी गेला तरी तुला चालायचं आहे, पण तिथून सुरक्षित जाशील. मग माझ्या ज्ञानोबारायांनी म्हणावं ज्ञानेश्वरीमध्ये, आगा भुजवाता चालावे तरी पायची शिणवावे, ना आडराने धावावे तरी त्याची. प्रकाश दादा, त्याचा अर्थ नुसत्या वाटेचा नाही. आपलं आचरण, आपण जीवन कसं जगावं, आड मार्गाने संपत्ती कमवायच्या मागं लागू नये. सरळ मार्गाने जेवढं जमेल तेवढं जमायच्या मागं लागायचं. आडरानाचा अवलंब नाही करायचा आम्हाला. कारण आडरानाचा अवलंब करून यदा कदाचित आम्ही झटपट शेट होऊही, पण त्या झटपट शेट होण्याकरता किती जणांचे तळतळाट घ्यावे लागतील. आणि मग ते तळतळाट आम्हाला स्वस्त बसू देतील का, याचाही विचार करायचा आहे. आणि म्हणून माणसाने सरळ जीवन जगावं. जे आमच्या भाग्यात आहे, जे परमात्म्याने द्यायचं ठरवलं ते मिळणारच आहे. असं जेव्हा पटलं सगळं, कुबेरजी सांगतात, जा आनंदाने राहा, भगवंताचं भजन कर आणि या संसार चक्रामध्ये जास्त अडकू नकोस. हे उत्तानपाद पुत्र राजा, आम्ही असे ऐकले आहे की तू नेहमीच भगवान कमलनाथांच्या चरणांजवळ राहणार आहेस. म्हणून तर तू त्या भगवंताकडनं वर मिळवण्यासाठी योग्य आहेस. ध्रुवा, ऐक बरं, भगवंतांनी जसं तुला वरदान दिलं ना, तसं मी तुझ्यावर खुश आहे, संतुष्ट आहे. कोण म्हणतात? कुबेरजी या ध्रुवाला म्हणतात. तुझी जी इच्छा असेल ना ते वरदान माझ्याकडे मागून घे. मैत्रियांना हे सगळं कुबेर विदुरजींना सांगत आहेत ते. आणि मध्येच ऐकणारा वक्ता श्रोता भानावर आहे का हे पाहण्याकरता मध्येच मैत्रीजी विचारायचे, विदुरा असं म्हणा जागा आहे. मैत्रीजी म्हणतात, कुबेराने ज्या वेळेला या ध्रुवाला वर मागण्याचा आग्रह केला त्यावेळेला मात्र महाभागवत महाबुद्धिमान ध्रुवाने त्याच्याकडे हेच मागितले की जर मला या संसार सागरातून पार व्हायचं असेल तर माझ्याकडनं नित्य श्रीहरींचं स्मरण हो, मला सतत त्या भगवंताचं चिंतन घडव. कारण आताच तुम्ही बोलत ना, तुम्हाला या संसार चक्रातून मुक्त व्हायचंय. आणि ते मुक्त होण्याकरता प्रमुख साधन काय आहे तर श्रीहरींचं भजन, त्यांचे गुणगान गाणं, त्यांच्या कथा ऐकणं. कुबेराला फार बरं वाटलं आणि म्हणून कुबेराने त्याला तथास्तु म्हटलं, जा तू कधीच भगवंताच्या स्मरणात भगवंताचं स्मरण करण्यापासून दूर राहणार नाहीस. तुला नित्य भगवंताचं स्मरण होऊ द्या. आपल्याला पण एखादा महात्मा भेटला असं तर बरा जर असतं नाही का,
भेटलेच ना, नाही कोण म्हणेल. संत सावळाराम बाबा, वासुदेव बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा ही मंडळी कोण आहेत? आपल्याला वर देऊनच गेलेत ते. प्रामाणिकपणे सांगूया ना आपण. आता इथे बसले प्रत्येक जण, आपल्याला महात्म्याचं वरदान आहे. कसं नसतं तर आपण कथा ऐकायला आलो नसतो. हे नित्य स्मरण आहे ना आपलं. आठवड्यातला आपल्या संप्रदायाने नेमून दिलेला दिवस. तर नानासाहेबांसारखे महात्मे जर जन्माला आले नसते, धर्माधिकाऱ्यांसारखे, तर आपण बैठकीला 7 दिवसांनी कुठे गेलो असतो. जय जय रघुवीर समर्थ आपण कशी साधना केली असती. त्यांनी वरदान दिलं ना, रोजची उपासना दिली ना आपल्याला. जर आम्हाला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले सारखे महात्मा भेटले नसते, तर आम्हाला गीतापाठ कसं जमलं असतं. भगवद्गीतेचा प्रचार आणि प्रसार ज्या महात्म्यांनी केला, आम्हाला जर निरंकार संत समागम लाभला नसता, तर निर्गुण निराकार ईश्वरी तत्व आहे हे कोणी सांगितलं असतं. सन्मान करा, प्रत्येकाचा आदर करा. इतर संप्रदायाला नावं ठेवण्यामध्ये आयुष्य घालवण्यापेक्षा कुठल्या तरी संप्रदायामध्ये सामील होऊन आयुष्य घालवूया. जय श्रीराम पडेगा. जमलंच तर पहा आणि जमवावंच तुम्ही. मी त्या बाबतीत फार सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करतो महाराज. एकाचंही कपाळ शिल्लक राहता कामा नये. कुठल्या तरी संप्रदायामध्ये जाऊन त्या सद्गुरूंनी दिलेला बोध त्यांनी घ्यावा आणि त्या सद्गुरूच्या साह्याला जातोय आणि त्यांनी मग ते रंगावर जाऊ नका ना, आकारावर जाऊ नका. टिकली कशी आहे, उभे आडवे, लाल आहे का काले का पिवळे, अजिबात नाही पाहायचं. बस आपलं जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे आपल्याला. फार आपल्याला या मानवी शरीराचं अजून महत्व कळलं नाही. अमूल्य ते आहे, सामान्य नाही. मानवी देह अमूल्य आहे, याचं मोजमाप करता येणार नाही. कालच आमच्याकडे दुःखद प्रसंग घडला. लाखो रुपये खर्च, 35-40 लाखाची तयारी करून किडनीही नवीन बसवण्याची तयारी. याचे 1.5 कोटी खर्च करणारे लोक आहेत किडनीसाठी. पण बाजारात मिळतं कुठं. आणि मिळाली तर मॅच होईल याची गॅरंटी काय, बसवली तरी टिकू याची गॅरंटी काय. त्याने 2-2 दिली आज फुकतात. महाराज आवड कुठं आम्ही होत कुठं. आणि त्याला आपलं करून घेता आलं पाहिजे. ध्रुवा जा तथास्तु. तुला त्या भगवंताचं कधीच विस्मरण होणार नाही, तुला सतत त्याचं स्मरण होईल. ध्रुववार आपल्या राजधानीकडे परतले. तिकडे आल्यानंतर त्यांनी यज्ञ करायला सुरुवात केली. यज्ञ हे प्रमुख साधन होतं त्या काळचं भगवंताचं स्मरण करण्याकरिता. मग त्या यज्ञासाठी जी मोठी मोठी मंडळी यायची, अतिथीगण यायचे, आशीर्वाद देण्याकरता महात्मे यायचे आणि भगवंताच्या नावाचा फार मोठा जयघोष व्हायचा. या ध्रुवाने मात्र कुबेराने सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या आजोबाने सांगितल्याप्रमाणेच आता पुढचं जीवन जगायचं ठरवलं. भगवान अच्युतांच्या ठिकाणी निस्सीम भक्तिभाव ठेवून ध्रुव आपल्या आणि सर्व प्राण्यांमध्ये सर्व व्यापक असलेला श्रीहरी पाहत होता. आता पाहायला लागला. सर्व घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी. आता त्याला हरिपट नसताना पण हरिपट आठवणार त्यावेळेला. तो सगळ्या ठिकाणी त्या रामाला पाहू लागला, त्या भगवान अच्युतांना पाहू लागला. शील संपन्न ब्राह्मण भक्त, दीन वत्सल आणि धर्म मर्यादांचे रक्षण करणाऱ्या ध्रुवाला त्याची प्रजा
आता साक्षात पित्या समान मागू लागली. आता त्याने 4 गुण स्वीकारलेत महाराज. राजाला जर प्रजेने आपला बाप मानावा असं वाटत असेल तर हे 4 गुण त्याच्याकडे असले पाहिजे. शील संपन्नता त्याच्याकडे असली पाहिजे. त्याच्यानंतर दुसरा गुण तो ब्राह्मण भक्त, म्हणजेच इथे शब्दशः अर्थ न घेता भगवंताचे भक्ती करणाऱ्यांचं भक्त. आणि देवाला ते फार आवडतात. भगवंत सांगतात मला एकदा नाही पुजलं तरी चालेल, मला काही गरज नाही. तसं बघायला गेलं भगवंताला गरज आहे का हो सांगा ना. अहो ज्याने 1 वाटी दूध मागितलं होतं त्याच्याकरता क्षीरसागर निर्माण केलाय, त्याला किती लिटर दुधाने अभिषेक घालणार होता तुम्ही आम्ही सांगा ना. आपली पौच ऐका तिथपर्यंत. किस बात से उन्हें खुश करेंगे हम? हमें लगता है फलों की माला चढ़ाएंगे 200-500 रुपए की सबसे अलग. अरे जिन्होंने फूलों की बगिया बनाई है, जोशीमठ जोशीराम, रंगी बेरंगी फूल अपने आप. अगर वहां तक जाने का समय नहीं है ना तो अपना नजदीक जाइए, सातारा कास पठार, पत्थरों पे फूल खिले. असे काही तर लालमाती वगैरे असं टाकून नाही मला. सगळे सगळं रानमाईचा नाही, असं रानमाळ आहे. एकच कलरची फुलं, पिवळी तर पिवळी, लाल तर लाल, निळी तर निळी. कधीतरी सज्जनगडावर कास पठारात गेलात ना साताऱ्याला, फार छान जागा आहे. पूर्वी तिथं पैसे नाही लागायचे, आता पैसे लागतात. तिकीट ठेवलं त्यांनी. आम्ही पूर्वी गेलो त्यावेळेला पैसे नव्हते. आपल्या तर म्हटलं माणशी 100 रुपये असं काही ठेवलंय. वर्ल्ड हेरिटेज मध्ये वसुदेवजी नाही का, वर्ल्ड हेरिटेज मध्ये त्याचं नाव आहे. किती रुपयाचा राहणार बाबू सोबत त्याच्यासाठी नाहीच. आपला फक्त भाव असतो. देवा कारणे भाव तस्मात. एक पत्र पुष्प फळ मज फल भजावया बस केवळ. हे फक्त निमित्त आहे. पत्र पुष्पम फलम तोयम ये मत भक्त्यास प्रयच्छति तदहम भक्ती प्रहितम अश्नामी प्रयतात्मना. श्रीमद भगवद्गीतेचा श्लोक आहे. हे निमित्त आहे, मला काही लागत नाही याच्यापैकी. अरे तू एखादं दगडावरच देता मैदानात त्याला कुठलंही फूल कसलंही फूल मला आणलंच ना श्रद्धेने तेही स्वीकारेल. मला काय असं काय ते ड्रॅगन फुटत पाहिजे असं काही नाही. 60-70 रुपयाचा एक मोठे द्राक्ष पाहिजे असं काहीच नाही. अरे वेळ प्रसंगावर शबरीची गोष्टी म्हणून पण खालीच मी. आज कुठं तुम्ही चालते मला सगळं. मोठी मोठी फुलंच पाहिजे, मोठी मोठी फळच पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही पाण्याचा थेंब जरी मला समर्पित केला ना तरी बस आहे. हे फक्त निमित्त आहे. त्याच्या मागची श्रद्धा कशी आहे हे फार महत्वाचं आहे. मामाची माहिती द्यायला पाहिजे. आठवलं बोलायचं ना तेवढं जर आम्हालाही बरं वाटेल असं. बरं आपल्या ध्रुवचरित्र ऐकतोय आपण. ध्रुवाला कुबेरांनी केलेला उपदेश ऐकतोय. अगोदर कोणी उपदेश केला होता? आजोबांनी, स्वयंभू मनुनी, आणि नंतर यक्षांचे देवता कुबेरजी सांगत आहे. ते ध्रुवाला सगळं पटलं खरंच. चार गुण ध्रुवाने स्वीकारले. तिथं बाजूला गेलो होतो. कोणतं? पहिलं शील संपन्नता, दुसरं भगवंतांच्या भक्ताचं रक्षण, त्यांची भक्ती, दीन वत्सलता, दिनांविषयी जे लाचार आहेत, जे मजबूर आहेत, जे गांजलेले आहेत, ज्यांच्याविषयी वात्सल्य भाव असणं, ती माझी लेकर आहेत. वात्सल्य भाव.
जो आई वडिलांचा आपल्या लेकरांविषयी असतो त्याला वात्सल्य भाव असं म्हणतात. शास्त्रामध्ये 5 प्रकारचे भाव सांगितले जातात मनाचे. सुरुवातीचा आहे शांत भाव, त्यानंतर आहे सख्य भाव, दास्य भाव. मस्त आहे ना. शांत भाव सुरुवातीचा, सख्य भाव आहे, दास्य भाव आहे, त्यानंतर वात्सल्य भाव आहे आणि एक माधुर्य भाव आहे. गेल्या वर्षी किंवा त्याच्या वर्षी अगोदर ऐकलेलं आहे, पण वरीच बघून नाही नाही का असं जायचं बोलणं पडेगा. इथपर्यंत आले थोडक्यात सांगते, जास्त विस्तार नाही करत. शांत भाव सगळ्या इंद्रियांना ताब्यात ठेवून त्या ईश्वराला भजणं, गडबड नाही, तळमळ नाही, मनाची एकाग्रता, आणि मग ते भगवंताचं चिंतन करणं, ध्यानाला बसणं, याला शांत भाव म्हणतात. सख्य भावामध्ये तो माझा मित्र आहे आणि मी त्याचा मित्र आहे, त्याच्यापासून काही लपून ठेवणार नाही वेळ प्रसंगामध्ये. आणि आज तुझं पण बोलन त्याच्यावर तुम्ही रागवेल, माझ्यावर तो रागवेल. 1-2 दिवस फोनपिन ना करत, मग ते बोल आवडा रागणं कणाचं आले, फोनपिन ना केलास म्हणून तुला करायला कसं होता, मी न केला मग तुम्ही नको करायला. मित्रांमध्ये चालते, फार तानाचं नसतो तेपर्यंत. तर दास्य भाव आहे, मी त्याचा दास आहे आणि तो माझा मालक आहे. माझा मालक माझ्यावर कसा खुश राहील, माझ्या मालकाला काय आवडतं, त्याची प्रत्येक आज्ञा मी शील सामान्य मानेन. त्यानंतर एक वात्सल्य भाव येतोय, हा आई वडील मुलांच्या बाबतीत. मग तो माझा मुलगा किंवा मुलगी आहे, मग आता माझ्या मुलाला मी नाऊ खाऊ घालते, त्याला कपडे घालते, त्याची आंघोळ करते, तसं आता त्यालाही नाऊ खाऊ घाले, त्याला कपडे घाले, त्याचा अंग पुसे, त्याला 2 वेळ जेवायला घाले, त्याला मस्त पाळण्यात झोपले आहे. म्हणून त्या ठाकूरजीविषयी असा भाव असतो ना बऱ्याच जणांचा. मैया यशोदे जैसा सुलाते नहीं, और कहते भगवान खाते नहीं. भरपूर प्रकरण सांगते ते नाही का आपल्याला. अरे खात्या तो भाव आपल्या अंतःकरणामध्ये असला पाहिजे. तर आमच्या संतांनी झोपवलं ना 4 महिने त्याला. चातुर्मास कसे बद्दल आहे, झोप बाबा झोप, 4 महिने झोप, लय पक्ष टाकला असेल ना. देव शयनी एकादशी, तो उठेल कधी, उत्पत्ती एकादशी. आम्ही त्या नर्मदा खंडामध्ये जातो ना ज्या वेळेला, त्यावेळेला तरी उत्पत्ती एकादशी म्हणत नाही तिकडे. आता देव झोपलेत ना, मग तेव्हा उठतील, देव उठणी एकादशी, 11, देव उठणी 11 असं तिकडे म्हणतात नर्मदा खंडामध्ये. आपण उत्पत्ती एकादशी त्याला म्हणतोय. असं मग आपण कुठून होतो, भाव पंचकामध्ये होतो. तो भाव वात्सल्य भावात आलो होतो. आणि सगळ्यात शेवटचा माधुर्य भाव, मधुरता, निश्चय नात्यामधली ती मधुरता ही पती आणि पत्नी संबंधात असते. पतीनं पत्नीपासून काही लपून ठेवू नये, पत्नीनं पतीपासून काही लपून ठेवू नये. वेळ प्रसंगी जीव द्यायची, मग काय वेगळा अर्थ करावा. म्हणजे एकमेकांसाठी
प्राण त्यागण्याची सुद्धा त्याच्यामध्ये भावना जागृत झाली पाहिजे. त्या बाबतीत आमच्या माता भगिनी ठाम आहेत. माफ करा, आमचा पुरुष वर्ग जरासा बदलला बोलण्यापेक्षा माझ्याकडे चांगला शब्द होता, पण इथून बोलायला कसंही वाटत होतं. जाऊन असं बोलताच ना, बदलला बोलण्यापेक्षा तो बदलला पटला तर बघा. माता भगिनी निष्ठेने राहायला लागल्या आणि हा बाबा 65 वर्ष झाली तरी कुठं भाकरीला असा म्हणजे अरे भाकरीचं कुठे टोटा 15 रुपयाला एक भाकर, 3-4 भाकरी सकाळची झालं ते ना. गरमागरम फोन केल्यावर काय फ्री होम डिलेव्हरी. भाकरीसाठी आवडलं मोठं टेन्शन घ्यायची गरज पटलं तर बघा जय श्रीरामला पडेगा. वर्षाच्या आधी इसरायला लागलं पूर्वी किती पण होऊन देत. 2 महिने शोधा शोध कुठं बघा तुमची नजर असली तर माफ करा. हा बोध काय घेतलं सांगा ना. आयुष्य घालवलं तिच्या बरोबर. आता 60-65 70 आणि अजून तुझा हौस करायचं तरी कधी तिथं बोलतं चला ना माझी बरोबर, पण त्या पटातच नाही ना. चांगल्या आश्रमामध्ये बसू तर कुठेतरी तुपाचा खायला भेटेल, काजू बदाम खायला भेटेल, पण ना याला भाकरीच खायच्यात ना. सांगा ना तुम्ही तरी जय श्रीराम पडेगा. बिकट परिस्थिती, बिकट परिस्थिती. हा काही अपवाद असू शकतील, पण निव्वळ हौस म्हणून नसावी. रिटायरमेंटचं वय असतं ना. तुम्ही राजांच्या कथा ऐकत आलात ना रोज. ऐश्वर्य असताना त्याग करत होते ते, तेव्हा ईश्वर भेटतो, तेव्हा भगवंत भेटतो. ध्रुवचरित्रामध्ये तेच आहे. ध्रुवबाळ त्यांनी सांगितल्या नियमानुसार चालायला लागला, तो यज्ञादी कर्माचं अनुष्ठान करू लागला आणि मग नंतर त्याने विचार केला बस झाला, आता आपण करा सोडवणूक. बस आता सोडवणूक करायची. बायकोला विचारला तू येतस त्या नातवाला सांभाळला भामतस तसा सांग, आणि तू नाही जरी आली तरी मी आत्ता जाणारच आहोत. तुला काय कशी सोलाशींची नोकरी द्यायची असली तर मग करा बांधणार लाईट मी. आता आपला वेळ झाली निघायची. त्याने निश्चय केला, चांगला मुहूर्त पाहिला आणि आपला मुलगा उत्कल, या ध्रुवाचा मुलगा उत्कल, या मुलाला राज्यकारभार सोपवलं, त्याच्यावर त्याला राजा बनवला. आणि आता मला तुमचं काही घेणं नाही ना घेणं नाही, माझा मी स्वतंत्र चाललो जीवनाचा उद्धार करायला. ध्रुवाने फार चांगला निर्णय घेतला. एवढा चांगला परिवार, सुंदर स्त्री, चांगली मुलं, चांगले मित्र, एवढी मोठी सेना, भरलेला खजाना, जनानखाना, सगळं 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 त्याग केलाय ध्रुवाने. बस याच्यापैकी काहीही आपल्या बरोबर येणार नाही हे ध्रुवाला म्हणून पटलं, त्याची खात्री झाली. आणि या सगळ्या बरोबर येणार नाही मग त्यांच्यावर जाऊन राहायचंच कशाला. बस याचा भोग घेतलाय ना आपण, भोग घेऊन त्यागाकडे निघाले. कुठं निघाले? डायरेक्ट त्यांनी हिमालयाचा रस्ता पकडला, बद्रिकाश्रमाकडे गेलेत ते. आजही बद्रिकाश्रम सामान्य नाही, तपस्व्यांची भूमी आहे. तिथे गेलेला, फिरायला गेलेला माणूस पण आहे ना रममान होतो, असं वाटतं इथून हलावाच नाही. आजही त्या व्यवस्थित काम करतायत, त्या ठिकाणापर्यंत गेलो पाहिजे. असं निघाला बद्रिकाश्रमामध्ये गेला तो. एक मोठं जलाशय त्यांनी पाहिलं आणि त्या जलाशयामध्ये त्यांनी स्नान केलंय.
शुचिर्भूत झालाय तो. स्नानामुळं देहही शुद्ध होतो आणि इंद्रिय, आणि त्या इंद्रियांचा देहाचा ज्यांनी ताबा आहे ना त्यालाही प्रसन्न करता येतं. म्हणून आंघोळ करायचे असतं लवकर. आपण दिले टाइम सांगत कशाला सांगू. आता कोण ऐकलं जातं, कोण काय करत, कोण वर्क फ्रॉम होम, त्याच्यामुळे आपल्या वेळेनुसार पण लवकर आंघोळ केली तर माणूस फ्रेश राहतो, एवढं मात्र सत्य. आणि त्यातल्या त्या थंड पाण्याने केलं तर आणखी चांगलं आहे. नका एकदम सकाळी 4-5 ला, पण 7च्या आत तरी करावी. त्यातल्या थंड पाण्याने केले ना माणूस फ्रेश राहतो. दादा सुरेश मामा नाही का, फ्रेश राहतो माणूस. यांच्या अनुभवाला सांगितलं मी, आता तुमचं तुम्ही बघून घ्या काय ते. त्याच्यामुळे मी कुठल्याही प्रवासात गेलो तर मला आंघोळीचा त्रासच होत नाही. 20 रुपयाला कोणा 30 रुपये बादलीचं, आपल्याला कंजूस नका जोडू त्याच्याबद्दल. आता ती सवच नाही ना. तो 20 ना 30 रुपये देऊन पण आपली कात्री पण घालून गेलो, त्याच्यापेक्षा आपला मस्त आहे की. आणि तिथे गर्दी पण नसतं, मोकळं राहणं असतं. संगीताला तिकडं बागले घेऊन लाईनला पण मस्त पैकी भाषेसारखा जायचं, सगळं मोकळं रान मिळतं मस्त पैकी. मग फलपाने लागवड केली तुम्ही. सर्वची सवय, शरीराला जशी सवय लागत तशी होती महाराजची, काय फरक नाही पडत. चला असो, ध्रुवाने स्नान केलं, इंद्रिय आणि मन प्रसन्न झाले. त्याच्या स्नानामुळे मन प्रसन्न होतं. आता तो ध्यानाला बसला, आसन सिद्ध केलंय. जसं आपण याच्यापूर्वी फार वेळ ऐकून आलो, 4-5 वेळा तरी ऐकून आलो. या इंद्रियांना आवरायचं, प्राणवायूवर ताबा अगोदर डाव्या नागपुडीतून, नंतर उजव्या नागपुडीतून हळूहळू त्याची गतीला स्थिर करायची. भगवंताची मूर्ती डोळ्यासमोर आणायची, भगवंताच्या चरण कमलापासून सुरुवात करायची. एक एक चक्राचं भेदन करत करत त्यांना आज्ञा चक्रापर्यंत कसं न्यायचं ही रीत आपण पाहून आलोय. ध्यानाची रीत आहे. आणि मग ध्रुवाने अशा रीतीनं आपली तपश्चर्या सुरू केली आहे. ही तपश्चर्या, ही ध्यान धारणा झाल्यानंतर त्याने असं पाहिलं, आकाशातून एक सुंदरसं विमान आपल्या दिशेने येत आहे. मस्तपैकी त्याच्यावर लुकलुकणाऱ्या त्या तारा, उघडझाप करणारा तो प्रकाश, आणि त्याच्या प्रकाशानं दाही दिशा उजळून निघालेले आहेत. जणू काही पौर्णिमेचा चंद्र आपल्या बरोबर त्या चांदण्या घेऊन फिरते की काय. आणि त्यामध्ये त्यानंतर त्याने त्या विमानात 2 श्रेष्ठ असलेले देव पाहिले. त्यांच्या हातामध्ये गदा होत्या. त्यांना प्रत्येकाला, दोघांना 4-4 हात होते. त्यांचा वर्ण, त्यांचा रंग श्याम वर्ण होता. अवस्था किशोर अवस्था होती. 2 जण देवपुरुष आले त्या विमानात बसून. ध्रुवाने पाहिलं की अंतरिक्षामधून आलेलं ते विमान, डेकोरेशन केलेलं. त्यामध्ये असे 2 किशोर अवस्थामधले 2 देव आहेत. त्यांना 4-4 हात आहेत. त्यांच्या हातामध्ये त्या गदा आहेत. सुंदर त्यांचं स्वरूप ध्रुवाने पाहिलं. त्याच्या अंगावर परिधान केलेली सुंदरशी वस्त्र, किरीट, हार, बाजूबंद, त्या कानामध्ये डुलणारे असे ते कुंडळे. कोण बरं असतील ते? ध्रुव विचार करतोय, देव तर नाही दिसत, देवासारखे दिसतात. कदाचित श्रीहरींचे सेवक असतील, ते देवाच्या जवळ राहणारे असतील. समीपता त्याला लागली असेल, किंवा स्वरूपता म्हणजे देवासारखं होणं. देवासारखे 4 हात, देवासारखे आयुध, देवासारखे वस्त्र, अलंकार, ही स्वरूपता मोक्ष म्हटलं जाते. भगवान सारखं स्वरूप. ध्रुव गोंधळून गेला.
त्यांना नमस्कार करावं, त्यांचे गुणगान गावे, स्तुती गावे, हे सुद्धा तो विसरला. फक्त उभा राहिला आणि थोडासा चक्रावून गेला होता. नंतर त्याच्या लक्षात आलं का हे भगवंताच्या सवचित माणसं आहेत. मग यांना कमीत कमी हात तर जोडावा. ध्रुवाने हात जोडले त्यांना. त्याचं मन मात्र भगवंताच्या नामस्मरणामध्ये चाललेलं होतं. ही बाह्य क्रिया त्याच्याकडनं होत होती. हात जोडण्याची बाह्य क्रिया त्याच्याकडनं घडली. नम्रपणे त्यांच्या समोर ध्रुव खाली मान घालून उभा राहिला. बोलत काहीच नाही, फक्त हात जोडले, मान खाली घातली, आदरयुक्त नमन. आणि हे चित्र पाहिल्यानंतर जे दोघ जण आले होते आता त्यांनी बोलायला सुरुवात केली. कोण कोण दोघ जण होते ते? श्रीहरींचे प्रिय असे पार्षद सुनंद आणि नंद. नंद आणि सुनंद भगवंतांच्या पार्षद, अतिशय जवळ राहणारे. आणि मग आता हा काहीच बोलत नाही, हात जोडून खाली मान घालून उभा आहे, नम्रपणाने उभा आहे. आणि मग ते नंद आणि सुनंद या ध्रुवाला म्हणायला लागले, राजन, आपले कल्याण असो. आम्ही तुला काहीतरी सांगायला आलोय, नीट लक्ष दे. आता तुझं ध्यान कुठे का लागलेलं असं ना, आता ते बाजूला कर आणि आम्ही जे काही सांगतोय तिकडे लक्ष दे. कधी कधी आम्ही पण म्हणतो नाही कसा, बघा ऐकावं नीट, असं तसं त्यांनी सांगितलं. आपण लक्षपूर्वक आमचे म्हणणे ऐका. आणि मग त्यांनी बोलायला सुरुवात केली. बोलतच नाही, खाली मान घालून, फक्त नजरेने इशारा. सुरुवात केली त्यांनी. आपण 5 वर्षाचेच असताना तपश्चर्या करून भगवंतांना प्रसन्न करून घेतले होते. तो जगन्नियंता श्रीहरी आणि त्या श्रीहरींचेच आम्ही सेवक आहोत. आपल्याला भगवंताच्या धामाकडे नेण्याकरता आम्ही आलेलो आहोत. हे विमान आमचं नाही, त्यांचं आहे. आणि त्यांनी ते तुम्हाला नेण्याकरता आम्हाला इथे पाठवले. हे विमान तुमच्याकडे. आपण अति दुर्लभ असलेल्या विष्णू लोकांकडे आपल्याला जायचे. परमज्ञानी असलेले सप्तर्षी सुद्धा जिथे पोहोचू शकत नाहीत. ते फक्त ध्यानाच्या योगानं पाहू शकतात. पोचणं फार कठीण. सूर्य, चंद्र इत्यादी ग्रह, नक्षत्रे आणि तारांगण सुद्धा ज्या धामाला प्रदर्शन घालतात, अशा धामाला तुम्हाला भगवंतांनी ठेवायचं ठरवलंय ना. तुम्हाला आढळलं पद द्यायचंय. भगवंतांनी वैकुंठ धामामध्ये आपल्याला निमंत्रित केलेलं आहे. आमच्या बरोबर आपण चलावं. हे सज्जन, आजपर्यंत आपले पूर्वज किंवा आणखी कोणी सुद्धा तिथपर्यंत पोहोचू शकला नव्हता. आपण समजतात. भगवान विष्णूंचे ते परमधाम नेहमीच जगतासाठी वंदनीय आहे. आपण तिकडे येऊन विराजमान व्हावं. हे चिरंजीव, हे श्रेष्ठ विमान भगवान श्रीहरींनी आपल्यासाठीच पाठवलेलं आहे. चला, आपण त्या विमानामध्ये बसून आमच्या बरोबर चालावं. मैत्रीजी विदुराला सांगतात, विदुरा झोपलाच नाही ना, घराला गेलास ना. भगवंताच्या प्रमुख पार्षदांची अमृतमय वाणी ज्यावेळेला ध्रुवाने ऐकली, त्यानंतर त्याच्याबरोबर जायला तयार झाला. परंतु संध्या वदनाचे त्याचे काही नित्यक्रम होते. ते नित्यक्रम आटोपण्याकरता त्यांनी थोडंसं थांबून सांगितलं.
थांबून जायला लागलं. नंतर या बद्रिकाश्रमामध्ये राहणाऱ्या सर्व मुनींना त्यांनी प्रणाम केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. त्या श्रेष्ठ विमानाची त्यांनी पूजा केली, अगरबत्ती धूप ओवाळलं, त्या विमानाला प्रदक्षिणा केली आणि मग मात्र तो त्या विमानामध्ये चढायला तयार झाला. इतक्यात त्यांनी पाहिलं, अरे आता जो प्लॅटफॉर्म मधला अंतर आहे ना, बरं वयस्कर माणसांना किंवा लहान मुलांना रेल्वेचा प्रवास करताना बघा आता ते फार अंतर वाढलंय काही ठिकाणी. जसं विमानामध्ये चढवण्याकरता जी शिडी आहे, जी पायरी आहे, तिथं पाय पुरणार नाही, मग कसं बरं चढावं. आणि मग प्रत्यक्ष जो काळ होता तो त्याच्या समोर उभा होता, तेव्हा त्या काळाला त्यांनी कोणतो काळ त्याच्या समोर मानव वापरून बसला आणि त्या काळाच्या डोक्यावर पाय ठेवून, त्याच्या खांद्यावर पाय ठेवून ध्रुव त्या विमानामध्ये चढला. संतांनी सांगितलं, ही स्थिती पोचू शकतो आम्ही या स्थितीला. जगा काल खाय आम्ही माथा तिला पाय, तुकोबारांनी म्हणावं. आणि जो काळ जगाला खातो ना, आम्हाला त्या काळाची भीती नाही वाटत. आम्ही त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन भगवंताच्या विमानामध्ये बसणं. वैष्णवाला काही कमी समजतात का तुम्ही? पण आचरण कसं असलं पाहिजे असं जे पण काय करू ताकद असेल त्यांच्याकडे, ताकद. हे भाई बी आता आलेत म्हणे. खरं भाई कोण? आम्ही खेळ मांडेला वाजवती पण वीर विठ्ठलाचे गाणे करी काल पाया पडे. भरपूर बंद आहेत त्याच्या. मला मी सध्या याच्यात घुसलोय ना, आणि तेवढं पाठ माझंही नाही. खरंय ते खरंय. आम्ही वीर आहोत, गाणे आहोत, न घाबरणारे आहोत. वीर वैष्णवांचे गाणे. कळीकाल पाया पडे. कळीकाल आम्हाला घाबरतो. खात असेल जगाला, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय देऊन जातो. ध्रुवाने सिद्ध करून दाखवले, भगवत भक्तीमुळं हे सामर्थ्य अंगामध्ये येतं. आणि मग त्यांनी मरणाची काळाची भीती त्यांना नसतेच महाराज. आम्ही अमर झालो, मृत्यूची भीती कोणाला धरता होता तुम्ही? मरण माझे मरण गेले, मज केले अमर. आम्हाला त्याची भीती वाटत नाही. अशा रीतीनं ध्रुवाने ज्या वेळा काळाच्या माथ्यावर पाय दिला, त्या विमानामध्ये, सुंदर अशा विमानामध्ये बसला आणि सगळ्या देवळामध्ये आनंद आनंद. मस्तपैकी त्या ध्रुवाची स्तुती चालू झाली. दुदुंबी वाजते आणि त्या प्राणीसारखा मस्तपैकी मृदंग मस्तपैकी, आणि ढोल वगैरे इतर जेवढे काही साहित्य आहेत ती वाजायला लागली. गंधर्व मस्तपैकी गायन करायला लागले. इतर देवता फुलांचा वर्षाव करायला लागले आणि मस्तपैकी धून झाली. राधे राधे राधे
गेली आमच्या हातामध्ये. आमच्या परमेश्वरचं जर उपचेत आहेत नाही का, मुलं चांगली आहेत सगळे आपापलं पाहिजे. फार आनंद मिळतो आम्हालाही त्याचा आनंद मिळतो. सगळ्या बाजूनं पुष्पांचा वर्षाव होतोय, मुळात उधळलं जातंय, स्तुती सुमनं उधळली जात आहेत, मंत्राचा घोष, वेदांचा घोष सुरू आहे. विमानामध्ये बसून ज्या वेळेला हा ध्रुव निघालाय, त्यांना आपल्या आईची आठवण झाली. ऐश्वर्याचं भोग भोगताना मी एकटाच भोगतोय, पण जिच्या उदरातून मी जन्माला आलोय आज ते कुठे असेल कळलं तर बरं. नका बाबांना, आई वडिलांना विसरू नका. आईची आठवण झाली, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो विचार करू लागला, आता मी एकटाच विमानामध्ये बसलोय, सुख संपन्न असलं तर विमान मला भगवंताच्या परमधामाकडे नेण्याकरता आलंय. सगळ्या बाजूने माझं गुणगौरव होत आहे आणि पाहायला किंवा माझ्या आईची अवस्था, आई कुठे असेल, काय करत असेल, जी आई माझ्यासाठी व्याकुळ होत होती. आणि मग त्या आईला सोडून मी एकटाच कसा बरं जाऊ कैलास जाऊ त्या वैकुंठ धामाला, हे ध्यानात ठेवावं मुलांनी. त्या आईला न घेता माझं वैकुंठाला जाणं योग्य करणार नाही. आणि म्हणून तो त्या पार्षदांना सांगू लागलाय, जरा थांबता का, ते विमान आहे, बस थोडीच आहे, ट्रेन थोडीच आहे, चैन खेचली का होणार आहे. त्याचा गोंधळ झालाय, त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदललाय, त्याने वास्तविक आनंद, तो गगनात मावेल असा आनंद व्हायला पाहिजे होता, पण तिथं टेन्शननी जागा घेतली. आणि हे सगळं पार्श्वत ते पाहत होते, नंद सुनंदन पाहत होते. त्याच्या मनातला भाव ओळखला होता त्यांनी, म्हणजे आई कुठे असत. तेवढ्यात त्या पार्षदांनी सांगितलंय, ध्रुवा विचार करू नका, आम्हाला माहित होतं आणि असंच होणार आहे. बघ आपले पुढे जो विमान चालले ना, बघ काकड्यांच्या तुझी आई त्याच्यात बसले, तुझ्या आईला पण आणली रे, आम्ही आणली. नंतर वेळ नको म्हणून आम्ही अगोदरच चाललो होतं, म्हणून तुझ्या आईला पण आणली. आम्ही बऱ्याच वेळेला बोलतो नाही काय, हे भागवतातलं नाही पण प्रवचनामधलं आहे नक्की. आईनं परिश्रम करून आपल्याला वाढवलंय. आपल्या शिक्षणाची जबाबदारी, आपल्या अन्न पाण्याची जबाबदारी आणि आपली जबाबदारी आयुष्यभर घेईल अशीच मुलगी त्यांना हवी होती. असंच ना, त्यांना काय ते दिसणं त्याच्यातलं काही नाही जरी घेणं. फक्त आतापर्यंत 25-26 वर्षापर्यंत ज्या लेकराला मी सांभाळलंय, आता माझा तर भरोसा नोकरी माणसाचा, गावा पण सोडून जाव, याला 3-3 2-2 भाकरी लागतात एक टाइम नाश्त्याला, याला भाकरी बसून जाणारी, याला रुमाल सुद्धा हाताला द्यायला लागतं, याची बॅग भरून द्यायला लागतं. एवढी काळजी मी घेतली, पण ह्याला पुढचं आयुष्य अशीच याची काळजी घेणारी कोणीतरी असली पाहिजे. आणि आपला काय आता 4 गेलं ना 2 गेलं, आपण तरच पूर्ण राहावं. आणि म्हणून ती चांगल्या घरची सुसंस्कृत मुलगी शब्दाच्या भानगडीत असते. मग ती नंतर सांगते, आता माझा काम खपला, आता तुमचा राजा राणीचा संसार होऊ दे. याचा अर्थ असा होत नाही का राजा राणीनं त्या जन्मदात्या आईला विसरावं. सुखाच्या प्रसंगामध्ये, दुःखाच्या प्रसंगामध्ये तरी कमीत कमी तिची विचारपूस केली पाहिजे. देवानी पाठवलेल्या विमानामध्ये जर ध्रुव विचार करू शकतो माझ्या आईला घेतली पाहिजे, तर तुझेच पैशाने घेतलेले गाडी. समजलं वाटतं तुम्हाला? तिला सांगत 20 रुपये घेण्यापेक्षा
अरे बस आई चाल, मला पण तिथं जायचं, डाव्याला चालल्या. माफ करा, तिथे ऐकायला लागते. एक मुलगा आमच्या नजरेत तसा आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. बाकीचं काही कासे नाही. म्हणजे काकीचा एक 2 नंबरचा मुलगा आहे ना, सुभाष, तुम्ही त्याला ओळखता. भागवतातला विशेष विशेष भागवतातलं हे ज्ञान आहे. 99 दुर्गुण जरी कोणाकडे असतील, त्याच्यातला एक गुण जर सद्गुण असेल तर त्या सद्गुणाबद्दल त्याची वाह केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे. नुसतं त्याच्याच आईला नाही, अख्ख्या ललित काठ्यावर जर कोणी परिवारातलं कुठे आजारी असेल, दुःखाचा प्रसंग असेल ना, आणि म्हणजे थोडस घोडे वापराने, हे ढोकळे चाल येतं का, करता याने कुठं मैथाव जायचा, त्या 4-5 जणींना तो गोळा करतो. म्हणजे माफ करा, कोणाच्या मुलांची निंदा नाही करत, स्वतःची लेकरं ज्याला तयार नाही होत नाही, तो सगळे काटे सुरत्याला भरून ते एखादी कोणी दवाखान्यात असेल तिथं पण घेऊन जातो आणि या अंत्ययात्री आणि दुःखाच्या प्रसंगाला घेऊन जातो. हा फार छान गुण त्याच्याकडे. मग ज्या आईनं आम्हाला गाडी घेऊन दिली, त्या गाडीत आईला कधीतरी नको का फिरवायला? नेहमी बघावं तेव्हा सासूरवाडीची माणसा मग करा, त्यांना फिरवू नये असं नाही. मग एक वाक्य तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलंय ना, आपण बोलतोय तो, माफ करा, भागवतात नसलं तरी पण याला अनुसरण आहे. आता त्याला 2 आया झाल्या की नाही? कोणाला? आपल्या पोऱ्याला 2 आया झाल्या ना. जी त्याला 7 जन्म पण साथ देणार होती त्याच्या सुख दुःखामध्ये, तिची आई पण त्याची आई आहे आणि आपल्या पुत्रातून जन्माला घातले ती पण आई. अशा 2 आई झाल्या. आता त्याने ते आयांमध्ये भेदभाव करू नये, सुरुची आणि सुनीतीसाठी. आता मला तीच आवडते, ही आवडत नाही असं नाही, दोघींना आवडते. कुठेही जाताना त्यांना फोन करायच्या वेळेला इकडं पण सांगून ठेवायचा, बरं तयार राहा, सासूच येणार, दोघी जणी मस्त पैकी नव्हता. आणि ते मीन बाईने पण सांगावं, जावई तुमची आई येतं ना, आणि ती येत असेल तरच होकार द्यायचा. बघा तुम्ही भांडण एक पण करणार नाही. जय श्रीराम बोलणा पाहिजे. सुरुवातच मला तिथून होते. मग त्याला आता ती गोड वाटायला लागली ना, सासू तिच्या फोटोच्या जन्माला आली ना, तो त्यालाच गोड ना वाटत. सुरुवात इथून आम्ही फार पाहिले हे चित्र मनातली. आणि आपल्या घरामध्ये, आपल्या संसारामध्ये शांतता नसेल तर परमार्थ कसा होईल दादा सांगा ना. संसार आणि ज्या घरातली आई सुखी आहे ना, ते घर कधीच दुःखी होणार नाही. तुमचं म्हणणं काही का असेल. जय श्रीराम बोलणं पडेगा. भोले की जय जय शिव असं वागण्याकरता भोलेनाथांचे गुण स्वीकारावे लागतील. म्हणून बोले की जय जय शिवजी की जय जय. मंगल शिव म्हणजे परम मंगल. वागलं पाहिजे तसं काय बाहेर फार सोडून नाही गेलं. आईवर आठवत पण थोडस विस्तार केला. ध्रुवाला दाखवले आले, तू आईबद्दल असा व्याकुळ झालेला आहेस ना, बस त्या आईला मस्त लगेच चांगले छोट्या विमानात बसवली. बस कासूनच्या दिसत ना तुला, बरा वाटला. आणि मग अशा रीतीनं त्यांचं ते जाणं भगवंताच्या परम धामाला जाणं.
निघाले त्या परमधामामध्ये अगोदरच भगवंताचं गुणगान गाणारे अनेक महात्मे आहेत आणि त्या महात्म्यांमध्ये देवर्षी नारद सुद्धा आहेत. देवर्षी नारदांनी देवाला पाहिलं, त्यांच्या मुखातून वाक्य निघाले. पती परायण असलेली सुनीती आणि त्या सुनीतीच्या उदरामध्ये जन्माला आलेला ध्रुव, याला मीच उपदेश केला होता 5 वर्षाचा असताना. त्याच्या निश्चयापासून ढळतोय का त्याची परीक्षा घेतली होती आणि मग त्याला तो न ढळल्यामुळं आढळपणाची प्राप्ती होण्याकरता त्याने ते श्रद्धेने तपश्चर्या केली आणि ज्या मंत्राच्या जोरावर हे साध्य केलंय. वा ध्रुवा, शाबास रे पट्ट्या, आलाच नाही ते तू. जो 5 वर्षाचा मुलगा, नारदजी सांगायला लागले बाजूच्यांना, 5च वर्ष अवघड आहे. सावत्र आईच्या वाकपानांनी घायल होऊन दुःखी अंतकरणाने जो वनामध्ये निघून गेला होता आणि मी केलेल्या उपदेशाचं मुलं त्याने तसंच आचरण केलं आणि त्या आचरणाचा परिणाम त्याने अजिंक्य असलेल्या प्रभूंना आपल्याकडे वळवून घेतलं. मग असे म्हटलो ना आम्ही भावपंचकामध्ये 5-6 वर्षाचा असताना ज्याने काही दिवसांच्या तपश्चर्याने भगवंतांना प्रसन्न करून घेतलंय आणि त्यांचं परम प्राप्त केले, पद प्राप्त केले. अख्ख्या भूतळावर या पृथ्वीवर असा दुसरा कोणीच माझ्या नजरेत आजपर्यंत दिसला नाही. हो, एवढं फास्ट 6 महिन्यामध्ये देव भेटणं आणि परमपद जे आतापर्यंत लाखो हजारो वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली त्यांना जे मिळत नव्हतं, त्या लहान लेकराला छान कथा ऐकत आहेत. कोण? विदुरजी. कोणाकडनं? मैत्रियांकडनं. तिकडे तो बाबा गंगेच्या किनाऱ्यावर बसलाय. 7 दिवसांनी मारणार होता तो राजा परीक्षित. व्यासपुत्र शुकाचार्यांकडे कथा ऐकतात. इकडे मी सगळी गर्दी, तिकडे ते धाडस्थ बसलेले शौनकादी ऋषी. त्याला दुसरं काहीच आवडत नाही, भगवंताच्याच कथा. मग त्याला कधीतरी ते भानावर आले का मग ते वाट बघतात ते दरवाजाकडे असं नजर टेकून. सुत गुरुजी येथे तो बरा होता, अजून आम्हाला नवीन नवीन कथा सांगते. आणि मग सुत मुनीचं आगमन व्हावं आणि त्यांच्या श्रीमुखातून त्या कथा ऐकाव्या. नैविष्यारण्यामध्ये त्या कथा सुत मुनीच्या मुखातून शौनकादी ऋषी ऐकता येते. मैत्रेयी म्हणतात, विदुरा, तू मला उदार कीर्ती असलेल्या ध्रुवाच्या चरित्राविषयी विचारलं होतं ना, ते सगळं चरित्र मी तुला नित्यंभूत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऐकवलं. साधू पुरुष या चरित्राची फारच प्रशंसा करतात. भागवतामध्ये असलं 4थ्या स्कंदातलं ते ध्रुव चरित्र आहे ना, हे आमच्यासारख्या सामान्यांनी नाही तर साधूंनी, पुरुष, त्या महात्म्यांनी फार प्रशंसा केलेली आहे. हे चरित्र धन, यश आणि आयुष्य यांची वृद्धी करणार आहे. म्हणून तर मी बोलत होतो ना 2-4 दिवसापूर्वी, पण आपण काही नजीक जाणार नाही. 15-20 वर्षानंतर आपला नंबर लागणार आहे. ते धनाची वृद्धी करते, यशाची वृद्धी करते आणि आपल्या आयुष्याची वृद्धी करते. ज्यांना वाटत असेल तिजोरी भरावी तर ती पण भरल पुढच्या वर्षाच्या आतमध्ये. ज्यांना वाटत आम्हाला यश प्राप्त व्हावं ते पण,
पुढच्या वर्षी भागवताला येताना जास्त प्रसाद होती, प्रसन्न जाते मला. ज्यांना वाटत असेल आमचं थोडं आयुष्य वाढावं, निरोगी शरीर व्हावं, जसं ते लावडे दुखण्याच्या बाहेर निघलो, तानाजी सांगा महाराज तिसरे चौथे ऑपरेशनाच्या बाहेर निघलो. विश्वास ठेवला पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टीची प्राप्ती करायची असेल ते प्राप्त होऊ शकते. मेल्यानंतर कोणाला स्वर्गाला जायचं तर स्वर्ग पण मिळेल, भगवंताचं अविनाश पद हवं असेल तर तेही मिळेल, कोणाला देव व्हायचा असेल तर देव पण होता येईल, देवत्वाची प्राप्ती सुद्धा होऊ शकते. आपल्याकडनं घडलेल्या कळत नकळत घडलेल्या पापांचा नाश करणार आहे. भगवत भक्त ध्रुवाचे हे चरित्र जो श्रद्धापूर्वक वारंवार ऐकतो त्याला भगवंताची भक्ती प्राप्त होते आणि त्यामुळं त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. भाग्यवान आहेत ना आपण. ही आपली भक्ती आहे, श्रवण भक्ती आहे. वारंवार त्या कथा ऐकतोय आपण. छोटी मोठी दुःख आपल्याही वाटायला आहेत, त्या दुःखांचाही नायनाट होणार आहे. तुमच्यासाठी विशेष पर्वणी. ह्या कथा श्रवण करणाऱ्याला शील इत्यादी गुणांची प्राप्ती होते. मग आता प्रत्येकाची इच्छा दाखवली या ठिकाणी. ज्यांना महत्व मिळवण्याची इच्छा असेल त्यांना ते महत्व मिळेल, ज्यांना तेज पाहिजे असेल त्यांना तेज मिळेल, ज्यांना मान हवा असेल त्यांना मानही मिळेल. जशी जशी इच्छा असेल ते त्याला प्राप्त होईल. म्हणून या कथा, त्या कथांचं श्रवण आणि मनन करावं. घरी गेल्यावर आठवण करायची थोडी, काय चरित्र होतं ध्रुवाचं, कसा वनात गेला होता, कशी तपश्चर्या केली, कसे देव भेटले, कसं विमान घ्यायला आला होता आणि विमान बसता बसता त्याला आपल्या आईची कशी आठवण आली. सगळं चरित्र डोळ्यासमोर आणायचं. हे चरित्र ऐकण्याकरता काही विशिष्ट तिथी आणि दिवस सांगितले आहेत. त्यापैकी हे चरित्र जो कोणी निष्काम भावनेने पौर्णिमा, अमावस्या, द्वादशी, श्रवण नक्षत्र, तिथीक्षय, व्यातिपात, संक्रांत किंवा रविवारच्या दिवशी जो श्रद्धाळू पुरुषांना ऐकवतो तो स्वतः आत्म्यामध्ये संतुष्ट राहावं लागतो आणि सिद्ध होतो. आपण आयुष्याला सुरुवात करून सगळ्यांना धरून आलो. एक दिवस गेल्या 3 दिवसापासून आपले चरित्र सुरू आहे. हे साक्षात भगवत विषयक अमृतमय ज्ञान आहे. हे जे कथानक ऐकलं ध्रुवचरित्र हे भगवंताविषयी अमृत रसाचं ज्ञान आहे. जे प्याल्यानं अमृत पिल्यानं माणूस मरत नाही, अमर होतो. त्याप्रमाणे ध्रुवाचे कर्म सर्वत्र प्रसिद्ध आणि परम पवित्र आहे. त्याने आपल्या बाल्यावस्थेत आईचं घर आणि खेळणी सोडून, तो मोह सोडून भगवान विष्णूंना शरण गेला होता. हे कुरुश्रेष्ठा म्हणजे विदुरा यांचे हे पवित्र चरित्र मी तुला सांगितले. तुझे सूत म्हणतात नैमिषारण्यमध्ये, शौनकांनो मैत्रेय मुनींनी जे वर्णन केलं होतं ना कोणाविषयी, ध्रुवाविषयी, आणि तो वृत्तांत ऐकल्यानंतर विदुरजीच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीचा उद्रेक झाला आणि त्याने पुन्हा मैत्रेयांना प्रश्न विचारायला सुरुवात केली. सावध करतात आपल्या श्रोत्यांना. कोण? सूत मुनी.
मी जे तुम्हाला सांगतोय ना त्या तिकडे चाललेल्या कथ्या, त्यामध्येच त्या कथा ऐकता ऐकता विदुरांनी काय प्रश्न विचारले ते ऐका. विदुरजी मैत्रेयींना विचारतात, भगवत परायण म्हणे हे प्रचेता कोण होते आणि कोणाचे पुत्र होते, कोणाच्या वंशामध्ये होते, त्यांनी कुठे कुठे यज्ञ केला, भगवंतांच्या दर्शनामुळं नारद परत भागवत आहेत असे मी मानतो. मग त्या नारदांनी लिहिलेला जो ग्रंथ, त्या ग्रंथाचं नाव आहे पांचरात्र. त्या पांचरत्न ग्रंथाची निर्मिती करून श्रीहरींच्या पूजनाच्या विधी क्रिया योगाचा उपदेश त्या ग्रंथामध्ये सांगितले गेले. पांचरात्र नावाचा एक ग्रंथ आहे, नारदांचा लिहिलेला. मग भगवंताच्या पूजाच्या पद्धती, त्यानंतर योगाचा उपदेश, स्वधर्माचे आचरण, यज्ञेश्वरांची आराधना, ते सगळं त्या ग्रंथामध्ये येते. भगवंतांच्या कथा ज्या लीला कथांमध्ये मोडल्या जातात, ते संपूर्ण कथा. आता मी कुठं पंचरत्न ग्रंथ रात्र ग्रंथ बघायला लाव, कुठल्या दुकानात भेटलं ना भेटलं, त्याच्यापेक्षा एक काम करा ना. आता मला काहीच काम नाही माझ्यासारखं, ऐकवा ना जरा, ते सांगा ना जरा मला त्या पंचरत्नामध्ये नक्की काय आहे. तुम्ही बऱ्याच वेळेला भगवंतांचे प्रचेता प्रचेता म्हणत होते, ते प्रचेता म्हणजे नक्की कोण, ते कुठल्या कुळामध्ये कुठल्या वंशामध्ये जन्माला आले, त्यांचा इतिहास काय, त्यांचं कर्तृत्व काय, ते मला जरा ऐकण्याची इच्छा आहे आणि मला ते तुम्ही सांगावं. मैत्रेयी म्हणतात, महाराज ध्रुव या सगळ्याचा त्याग करून त्याच्या मुलाला अर्थात उत्कलाला राजा बनवून वनामध्ये गेले. त्यानंतर हा मुलगा सुद्धा उत्कल आपल्या वडिलांप्रमाणेच चांगल्या रीतीनं प्रजेचं पालन पोषण करू लागला. खरं म्हणजे त्याला राजसिंहासन नको होतं उत्कलाला, अक्कला, म्हणून राजा कोणाला म्हणून त्यांनी उत्तमाला. ध्रुवाची मुलं उत्कल आणि उत्तम, त्यामुळे त्यांनी या उत्तमाला राजा बनवला होता. आणि उत्तम चांगल्या प्रकारे नावासारखाच उत्तम होता. कधी कधी होतं नाही का, म्हणजे बघाच आहे नाही का, नावाच्या अगदी विरुद्ध असं. तो त्याचाच कशाला कोणाच्या भावना दुपारच्या आपण जातं ते त्याला गप्प गिळून घ्यायचं. कधी कधी होतं असं, त्या नावामधलं साम्य असलेली एखादी व्यक्ती असली का त्याला थोडं लागतं नाही का, एखाद्या वेळेला किंवा आपल्याशी संबंधित विषय आला का थोडं माणसाचं मन खिन्न होतं. पण इलाजही नसतो ना. इथे काही प्रकरणच अशी येतात की ती म्हणावीच लागतात. हा उत्कल राज्यवैभवाचा त्याग केला, तो नको म्हणाला राजाविजापणाचा. पण त्या सगळं समजत बसल, मी चाललो बाबा जंगलामध्ये देवाची उपासना करेल. हा उत्तम तयार झाला आणि उत्तमाला त्याने राजा बनवला होता. हा उत्कल राज्य नको, वैभव नको असं म्हणायला लागल्यामुळं नगरातल्या लोकांनी त्याला वेगळाच ठरवला. संतांच्या म्हणण्यानुसार संत म्हणतात तोच खरा शहाणा. पण ज्यांनी भोगाच्या बाबतीत असा त्याग करावा आणि लोकांनी वेळ म्हणावा. अरे एवढ्या गाड्या घोड्या बंगल्या सगळं असतं ना, नुसता देवदेव करीत फिरतं, घराचं तिथं जायचं, सगळा बरा काजू बघा नवनीतच राहायचं, गाडीन फिरायचा.
याला की याला आपल्याबद्दल जेव्हा लोक वेळा बोलतील ना त्यावेळेला तो खरा शाळा समजावा. या उत्कळाच्या बाबतीत एवढं राज्य हातात आलेलं राज्य पण असं काही नाही. त्याला ते सावत्राईने सांगितलं होता माझ्या कोणाला बनवतो नको बनत जा न सांगता काही कामाचं नाही आपल्याला. सगळ्यांनी त्याला मूर्ख ठरवला म्हणजे याला अक्कलच नाही. मग त्याचा भाऊच आहे ना त्याला राज्यावर बसवा म्हणजे याला त्याच पाहिजे होता. त्याला त्यामध्ये गुंतायचं नव्हतं. मग कर्मकाशी तो उत्तम म्हणून जो उच्चार केला होता तर या ठिकाणी उत्तमाची कथा म्हणतो दुसरीकडे येते किंवा माझ्या थोड्याशा चुकी मला असं होऊ शकलं असतं. वत्सर याला राजा बनवलाय. लहान भाऊ होता त्याचा वत्सर. आता वत्सराला राजा बनवला. राजा बनल्यानंतर तुम्हाला माहितच आहे राजकुमाराकडे मग सगळ्यांचं लक्ष असतं आणि राजा बनल्यावर मग तो बघतच नको. आता सगळी सत्ता याच्या हातामध्ये आली. त्याच्या लग्नाचा विचार पुढे आलाय. त्याचं लग्न झालंय. त्याच्या पत्नीचं नाव स्ववीरती. मस्तपैकी राजानंदीचा संसार फुललाय आणि त्या संसार वेळेवर 6 मुलांचा जन्म झालाय. 6 फुलं उमलली. त्या 6 जणांची नावं पुष्पार्ण, निक्मकेतू, ईश, ऊर्ज, वसु आणि जय अशी 6 मुलं त्यांना झाली. पुष्पार्चचं लग्न झालं आणि त्या पुष्पार्पणाला 2 मुलं झाली होती. 2 मुलं एकाचं नाव प्रभा आणि दुसऱ्याचं नाव दोषा. सोप्या भाषेमध्ये दिवस आणि रात्र. पुष्पार्पणाला झालेली 2 मुलं. थोडासा 2 पत्न्या झाल्या त्यांना प्रभा आणि दोषा म्हणजे दिवस आणि रात्र. त्यापैकी त्या प्रभेला 3 मुलं झाली. सृष्टी रचनेचा भाग आहे. प्रभेला 3 मुलं झाली. त्या 3 मुलांची नावं प्रातः, मध्यान्ह आणि सायं. सकाळ, दुपार, संध्याकाळ प्रभेच्या पोटी झालेली मुलं पुष्पार्णाची मुलगी. दुसरी पत्नी दोषा रात्र. तिला सुद्धा 3 अपत्य झाली. पहिलं अपत्य रात्र सुरुवात कुठून होते तिन्ही सांज. त्यानंतर निशीथ मध्यरात्रीला निशीथ म्हटलं जातं. निशीथ मध्यरात्री. आणि पाठ होण्याच्या अगोदर जो काळ असतो त्याला विष्ट असं म्हटलं जातं. दोघींना त्या दिवसाला आणि रात्रीला दोघींना 3 मुलं कशा प्रकारे त्यांची नावं. आता त्या पोरांचं पुढे लग्न झालं. त्या उष्टाला आपल्या पत्नीपासून सर्वतेज नावाचा पुत्र झाला. सर्वतेज अर्थात सूर्य. आणि त्याला सूर्याला आकृती नावाच्या पत्नीपासून चक्षु नावाचा पुत्र झाला. आणि हाच चक्षु कालांतराने चाक्षुष मन्वंतरामध्ये
मनू झाला. 14 मनू आपण पाहून आलेत ना. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 मनू जन्माला येतात आणि मरतात. ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र कशी असते? 1000 चतुर्युगाचा एक दिवस आणि 1000 चतुर्युगाची एक रात्र. म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली अशी 4 युग 1000 वेळा होतील तेव्हा ब्रह्मदेवाचा एक दिवस. आणि हे 4 युग परत 1000 वेळा होतील तेव्हा त्याची रात्र. म्हणजे 4 युग 2000 वेळा 8000 युगांचा एक संपूर्ण 24 तासाचा दिवस ब्रह्मदेवाचा. आणि मग त्याच्या एका दिवसामध्ये 14 मनू. हीच मन्वंतरा पुढे कालक्रमाने 14व्या मनूपर्यंत झाला सृष्टीची उत्पत्ती. परत पहिल्या मनूपासून सुरुवात. प्रत्येक वेळेला सप्तर्षी बदलतात, प्रत्येक वेळेला इंद्र बदलतो. पुढे येणार आहे त्या कथा सगळ्या. आणि एका मनूचं वय असतं 71 चतुर्युगांचं. हे 4 युग 71 वेळा जातील त्यावेळेला त्या मनूचं आयुष्य संपतं. असे 14 मनू ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये. आणि असे दिवस वर्षाचे 65 दिवस म्हणजे 1 वर्ष आपला ना. अशी 100 वर्ष ब्रह्मदेव जगतो. त्याला द्विपरार्ध असं म्हटलं जाते. त्याच्यातली पहिला परार्ध त्याला वाराह कल्प म्हटलं जाते. तो संपलाय. आता दुसरा परार्ध चालू झालाय. त्याचा असं हाच चाक्षुष नावाचा मनू जो सूर्याला त्याच्या आकृती नावाच्या मुलापासून झाला होता त्याच्या नावाचे एक मन्वंतर. आणि तो मनून मध्ये बसलाय. आता या चाक्षु नावाच्या मनूची पत्नी तिचं नाव होतं नडवळा. या नडवळीला पुरु, उत्स, स्त्री, जुम्न, सत्यवान, ऋत, व्रत, अग्निष्टोम, अतिरात्र, प्राद्युम्न, शिबी आणि गुलमुख अशी 12 सत्वगुण झाली. सूर्य आणि आकृती 12 मुलांचे आई बाप्पा झाले. त्या 12 जणांची इथं नाव. आणि त्यापैकी गुलमुखाची पत्नी पुष्करणी हिला अंग, सुमना, ख्याती, क्रतू, अंगिरा आणि गय अशी 6 मुलं झाली. या अंगाची पत्नी सुनीताने क्रूर कर्मा वेन या वेनाला जन्म दिला आहे. आणि त्या वेनाच्या दुष्टपणामुळे उद्विग्न होऊन राजर्षी अंग नगर सोडून निघून गेला. या वंश परंपरा ठाकूरताई नाही आले नाही का? तर त्याचा प्रश्न असतो बरेचसे. संतांनी सांगितलेली काही वचन शुद्ध बीजापोटी फळेला सालपोटी. मग कधी कधी शुद्ध बीजापोटी फळ नाचकी कुचकी मग ती कशी? ती काय अपवादाने नाही होत. मागची कर्म कुठेतरी शिरकीत राहिलेली आणि मग त्या कर्माचा परिणाम बघण्या करता. साधं सोपं गणित व्यवहारात सांगतोय मी. बघा, आपण एखाद्या व्यक्तीवर फार प्रेम करतोय, त्याच्याशिवाय जगू शकत नाही. आपलं सर्वस्व तिला आपण अर्पण केलंय त्या व्यक्तीला. आता त्या व्यक्तीच्या सुखामध्येच आपण सुख मानतोय, त्या व्यक्तीच्या दुःखामध्ये आपण दुःख मानतोय. त्यांना काही झालं का आपल्या डोळ्यामध्ये असू येतात. असं नितांत प्रेम आपण ज्या व्यक्तीवर करतोय, कर्मधर्म संयोगानं
त्याच व्यक्तीला काहीतरी व्हावं. कळतंय ना तुम्हाला? कर्मधर्म संयोगानं त्या व्यक्तीच्या नशिबाला काहीतरी असं संकट यावं किंवा ती व्यक्ती आपल्याला सोडून जावी. दुःख कोणाला होणार आहे? आपल्याला होईल ना. ती तर गेली निघून, पण आम्ही जीव लावला होता, आम्ही प्रेम करत होतो, आम्ही त्यांना सर्वस्व समजवतो. मग आता हे दुःख आम्ही बघतो का त्यांनी बघलं? सोडून गेलेलं की तिने नाही बघलं, आम्ही बघतोय. म्हणजेच आमचंच काहीतरी शिल्पित होतं आणि ते दुःख आम्हाला भोगायचंच होतं. म्हणून भगवंताची लीला आहे. साध्या सोप्या भाषेमध्ये डायरेक्ट दुःख देऊन काय फरक नसा पडला तेवढा. आपल्याला डोकं दुखलं असतं, एक पेन किलर खाल्ली असती, आपल्या पायात चमक आली असते, एक लेप लावला असता, तर दुःख विसरलं असतो. पण नाही, हा विरह ते टाटाटूट, त्यामुळं त्याला होणार दुःख त्याच्याच कर्माचं फळ असतं. घरी गेल्यावर विचार करायला पाहिजे. तर थोडा शास्त्रीय भाषेमध्ये मी जर बोललो असेल, सोपी भाषा आहे ती, शास्त्रीय भाषाच नाही ती. बरं, मग वडील तर चांगला होता, मग तरी पण त्याला असा मुलगा झाला कसा? अंग नावाचा जो राजा, तो मुलगा चांगल्या कुळातून आलाय ना, मग तरी त्याला वेणासारखा दुष्कर्म करणारा मुलगा झाला कसा? फार मोठं चिंता आहे. आता हा वेण, इकडे त्या वेणाच्या अशा विचित्र वागण्यामुळे त्याचे वडील अंग त्याने संसाराचा त्याग केला. कोणालाही काही न सांगता ते घरदार सोडून गेले. आता राजाच गेला, चोरांचं फावलं. राजाला ना शिक्षा करेल कोण? आणि ज्याला घाबरावं तर त्याचाच कोणी आपला साथी झालं. हा जो वेण होता ना, हा दुष्कर्म करणारा, चोऱ्या माऱ्या करणारा, इतरांची छेड काढणारा, इतरांची निंदा नालस्ती करणारा, भगवत भक्तांना त्रास देणारा असा होता. आणि आता राजाच नाही, राजेवर राजा ह्याच्यानं सगळेजण हैराण. राजा गेला कुठं, राजा गेला कुठं, राज्य कोण चालवेल? आणि ज्याला राजा बनवत होतो नालायक आहे. ते सगळे महात्म्यांनी विचार केला, मोठ्या विद्वानांनी विचार केलाय, काही का असे ना राजा तर बनवलाच पाहिजे. आणि या 6 मुलांपैकी बाकी सगळी मुलं परमार्थाकडे वळतो, एकटाच नालायक थांबली तशी. मग काही का असं ना त्याला राजा बनवूया. या सगळ्यांनी एकमत केलं आणि त्या वेणालाच राजा बनवला. आता चोरांचा सरदार राजा झाल्यावर त्या चोरांना भीती, त्यांच्या मनात भीतीच नव्हती. त्यांना माहित होतं करून करून करणार काय, आपला साथीदारच आहे ना, आपल्याला साथ देणार आहे. सगळीकडे अराजकता माजली. प्रजा हैराण झाली. चोर दरोडेखोर प्रजाला त्रास देऊ लागले. आणि त्यांचा राजा त्यांना साथ देत होता. काय करावं बरं कळत नाही. ते या सगळ्यांनी मिळून त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. तू राजा आहेस, त्या राजाच्या पोटी दुष्ट असा कसा नाही झालास तू? असंच जर वागायचं असेल ना तर तुला या पदावर आम्ही पदच्युत करू. जसा राजा आम्ही बनवले ना, तुला त्या पदावर उतरण्याची ताकद आमच्याकडे. हे सामर्थ्य असलं पाहिजे. पण कोणाकडे असेल? खाण्याची मान बंद कर बघा. पैसे घेऊ, बटन दबल्या कोण सांगल हे कामं करीत म्हणून? बस 1000 रुपये घेतलं तर तुम्ही फुकाट नाही दिला. मग मी 2-3 कोटी म्हटलं ते का झाडाला लागलं का? आता कुशन वसूल करू वस्तुस्थिती आहे, सत्य परिस्थिती. मला बोलण्याकरता तोच हिमतीने जाऊ शकतोय. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवलाय. आम्ही पक्ष पाहिला नाही. एक चांगल्या व्यक्तीच्या हातात सुधरा मिळा म्हणून आम्ही तुमच्यासाठी झगडलोय, भांडलोय. 5 वर्षे काढा लो, पण याल का मग परत ताई माई अक्का
मग हात जोडले नाही, डोका टेकवायला फोडला तरी पण आम्ही नाही विचार करू. हे सामर्थ्य असण्याकरता आपण तसं वागायला पाहिजे ना. ते ब्राह्मण, ते वैष्णव शील संपन्न होते आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा रे सुधार तरी नसल तरी सोडून दे. कसं सोडीन? तो असं थोडं आहे सोडणार. सोडीन म्हणजे सोडायलाच लागेल. वेळ प्रसंगी आम्हाला शाप देण्याची वेळ ते चालेल. आणि झालं तेच. हा ऐकायलाच तयार नाही. त्या ब्राह्मणांनी, त्या विद्वानांनी त्याला शाप दिला, मरून पडला. आता कसा तरी बसवलेला राजा आता तो पिंगायला शिल्लक. चोराला बातमी कळली तेव्हा तो पिंगाला. आता आपल्याला शिक्षा कोण करील? कायदा सुव्यवस्था बिघडली. आता आपलंच राज्य. परत लोक त्यांच्याकडे गेले, अरे तुम्ही केला का या? कसं काय असं ना? पण जरा भीती तर होती. राजा आहे म्हणून ते चोराला दरोडे कोणाला हो, कदाचित त्याच्या मनात आलं तर शिक्षा करू शकला असता. आता तो पिन नाही. राज्य कोणी सांभाळायचं? आणि तुम्ही तसं तर आम्हाला काहीच नको. मग चालेल कसं? एक काम करा, काहीतरी करा आणि या जनतेला त्यांचा सांभाळ करेल असा राजा तयार करा. हा विचार केला. त्या वेणाचं शरीर आणि त्या शरीराचा त्यांनी थोडासा विचार केला. आपल्याला याच्यापासून काहीतरी उत्पन्न करता येतं का, हा सगळ्यांनी विचार केलाय. त्या ऋत्विजांनी, त्या महात्म्यांनी वेणाची मांडी घुसळली, जोहण केलं. आणि म्हणूनच त्याची इच्छा अशी होती की ह्याच्यातून जसं यज्ञ भगवंतांना आवाहन केल्यानंतर काहीतरी पदार्थ पडतंय, त्याप्रमाणे आपल्याला काहीतरी प्राप्त झालं पाहिजे. आपली वेळ सरकत चालली. पुढे फार मोठं चरित्र आहे. 556 कडे आपण वळलोय. त्याच्यामुळे आता त्या वेणाच्या शरीराच्या घुसळण्यानं कोण उत्पन्न होणार आहे आणि त्यांच्या कथा पुढे ऐकायच्या आहेत. अगोदर एक पापिष्ठ जन्माला येतो आणि नंतर एक पुण्यात्मा जन्माला येतो. त्याचं नाव आहे पृथ्वी. आणि त्या पृथ्वीची कथा आपल्याला उद्याच्या कथामध्ये ऐकायला मिळेल. असं खूप छान कथा या ठिकाणी आपण ऐकत आहे. आपापली कामधंदे सांभाळून आणि ते सांभाळूनच यावं अशी माझी तरी इच्छा आहे. आपला काहीतरी उद्योग असेल, व्यापार असेल, धंदा असेल, ते सोडून किंवा बंद करून परमार्थाकडे नाही लागायचं. हा, हे सांभाळून आपल्याकडे मोकळा वेळ आहे, जो फावला वेळ आहे ना, त्या वेळामध्ये आपण हे सगळं करायचं आहे. ईश्वर करो अशी वेळ भगवंतांनी आपल्याला द्यावी, जेणेकरून आपलं नुकसानी होणार नाही आणि परमार्थही साधता येईल. आमच्या मुंबईच्या काही या ठिकाणी उपस्थित आहेत. माझी सरपंच रंजनाताई आमचे साधारण रोज येतात. आणि या महिन्यामध्ये या वर्षामध्ये आमचा मामा परिवार तर होतं. आमचे तुकाराम मामा, सुरेश मामा, त्याचा सगळा परिवार. त्याच्यामध्ये थोडीशी भर पडली आणि आमच्या मामांची मुलं सुना यायला लागतात. सेकंदर येतं विष्णू मामांचा मुलगा, शंकर मामांचा मुलगा ओंकार, त्याची पत्नी, विशेष म्हणजे जयराम शेठचे सुपुत्र आमचे दिलीप भाऊ तब्येत बरी नसताना नाही का रोज या कथांसाठी ते उपस्थित आहेत. अशी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपल्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो. आपला शुभ आशीर्वाद आम्हाला मिळो. आमच्या मुखातून भगवंताच्या भक्तीचं महात्म्य आपल्यापर्यंत पोचो. आपलीही अवस्था अशी हो
का त्या भगवंताच्या परमधामाची प्राप्ती आपल्या सगळ्यांना मिळवली, दूर व्हावी. त्या भगवंतानी तुमचं रक्षण करावं अशी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. श्रीमद भागवताची आरती होईल. जे पहिल्यांदा